नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर बघा, त्या लाडक्या बहिणींना जानेवारीचे पैसे भेटणार नाहीत यादीत तुमचं नाव आहे का? तर संपूर्ण माहिती काय आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। बघा, कोणत्या बहिणींना हे पैसे मिळणार नाहीत जानेवारीचे पैसे, तर संपूर्ण माहिती आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही थोडा बी अनस्किप करू नका। अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे, ठीक आहे। तर व्हिडिओला सुरुवात करूया। बघा ताईंनो पुढे, तर बघा, महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांच्या निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे। बघा ताईंनो, तर लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 6 हप्ते पात्र महिलांना लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहेत। तर जानेवारीचा हा महिन्याचा जो 7वा हप्ता आहे तो येत्या तुमच्या केव्हा जमा होणार आहे संपूर्ण माहिती आपण बघूया। जो तुमचा 7वा हप्ता आहे बघा, तो बँकमध्ये कधी जमा होणार आहे। पण काही पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता येणार नाही। तर काय येणार नाही ते पण आपण बघणार आहोत। बघा, तर जाणून घेऊया कोणत्या महिला आहेत ज्यांना लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता, जानेवारीचा हप्ता जो आहे तो मिळणार नाही। याच्यामध्ये तुमचं नाव तर नाही ना, बघूया ही माहिती आपण पुढे बघूया। तर कोणत्या महिलांना मिळणार नाही, बघा, ज्या महिलांचे 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्न आहे त्यांना लाभ मिळणार नाहीत, ठीक आहे। ज्या महिलांकडे बघा ट्रॅक्टर वगैरे आहे, अशा महिलांना 4 चाकी वाहन असलेल्या महिलांना लाभ मिळणार नाहीत। कुटुंबातील सदस्य शासकीय किंवा निमशासकीय विभागात कंत्राटी नोकरीवर असेल तर त्यांना लाभ मिळणार नाही। ज्या कुटुंबाचे विद्यमान सदस्य आहेत जे आयकर भरत असतील त्यांना सुद्धा लाभ मिळणार नाही। आणि ज्या कुटुंबातील सदस्य किंवा विद्यमान किंवा माजी आमदार आणि खासदार आहेत त्यांनाही लाभ मिळणार नाही। संजय गांधी निराधार योजनेसारख्या आर्थिक लाभार्थ्यांच्या योजनेसारख्या इतर सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही मिळवणाऱ्या महिलांनाही ही योजना लागू होणार नाही। तर ज्या ज्या महिलांना किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरत असतील त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही। बघा, संपूर्ण माहिती आपण बघूया या व्हिडिओमध्ये। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे। अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे। त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे। बघू शकता पुढे, तर आता बघा ताईंनो, जानेवारीचा जो तुमचा हप्ता आहे आणि तुम्हाला 21 रुपये कधी मिळणार आहेत। बघा, 21 रुपये तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे कधी मिळणार आहे ते पण माहिती देवेंद्र फडणवीस साहेबांनी, शिंदे साहेबांनी दिलेली आहे। बघू शकता कधी मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेचा जो तुमचा 21 रुपये हप्ता आहे तो तुम्हाला मार्च महिन्यानंतरच भेटणार आहे, हे पण आपल्याला सांगण्यात आलेलं आहे। बघा, मुख्यमंत्री साहेबांनी पण सांगितलेलं होतं। आणि पुढे बघू शकता की जे देवेंद्र फडणवीस जे आहेत, एकनाथ शिंदे साहेब, त्यांनी पण काय सांगितलं की लवकरात लवकर आता बहिणींना खात्यामध्ये पैसे आम्ही जमा करणार आहोत त्यांच्या खात्यामध्ये। त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे चिंता करू नका किंवा काळजी करू नका की आम्हाला पैसे जमा होणार आहेत किंवा नाही। त्यामुळे ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे। सर्व माता बहिणी खुश झालेल्या आहेत कारण त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत। बघा, तर आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे, सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे। बघा, त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे। तर लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे। लवकरच तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत टप्प्याटप्प्यानुसार। आणि बघा, लाडकी बहीण योजना जी आहे तर महिलांचे आरोग्य आणि त्यांना मजबूत करण्यासाठी योजना सुरू करण्यात आली आहे। त्यांना मजबूती करण्यासाठी हे पैसे फक्त त्यांना सक्षमीकरणासाठी नाही तर त्यांना आरोग्यासाठी सुद्धा हे पैसे पुरवण्यात येणार आहेत। तसेच तुम्हाला 21 रुपये सुद्धा लवकरच खात्यामध्ये जमा होणार आहेत। त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे काळजी करू नका किंवा चिंता करू नका की लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी येणार आहेत, काय येणार आहेत। बघा, तर लाडक्या बहिणींसाठी महाराष्ट्र सरकारने मोठी योजना सुरू केलेली आहे। आणि आतापर्यंत बघा, महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणाबाबत सुधारणा करणे, कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे। आणि आतापर्यंत जास्तीत जास्त बहिणींना या योजनेचा लाभ मिळालेला आहे। आणि 1500 रुपये पण तुमच्या लवकरात लवकर जमा होणार आहेत। बघा, जे तुमचे 1500 रुपये आहेत तर लवकरच खात्यामध्ये हे जमा होणार आहेत। त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे काळजी करू नका किंवा चिंता करू नका की आम्हाला पैसे कधी जमा होणार आहेत, काय जमा होणार आहेत। तर आताची मोठी अपडेट आहे आणि सर्व माता बहिणी खुश झालेल्या आहेत कारण त्यांच्यासाठी मी मोठी गुड न्यूज घेऊन आलेलो आहे। बघा, सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे कारण त्यांच्यासाठी मी नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन असतो। बघा, तर शिंदे साहेबांनी एका मीटिंगमध्ये सांगताना सांगितलं की पत्रकार परिषदेत की लवकरच आम्ही बहिणींना खात्यामध्ये पैसे जमा करणार आहोत। त्यामुळे सर्व माता बहिणी खुश झालेल्या आहेत आणि त्यांना टप्प्याटप्प्यानुसार हे पैसे आता खात्यामध्ये 26 जानेवारीच्या अगोदर जमा होणार आहेत। तर 26 जानेवारी तुम्हाला 100% पैसे येणार आहेत। आणि जास्तीत जास्त बहिणींनी या व्हिडिओला शेअर करायचा आहे, लाईक करायचं आहे। नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा।
म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. तर ताईंनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्ससह. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.